नमस्कार प्रेक्षकाहो, जालना येथील BSc बायोटेक्नॉलॉजीच्या 3ऱ्या वर्षात शिक्षण घेणारी विद्यार्थिनी पूजा गणेश शेळके 2011 मध्ये संत रामपालजी महाराज यांची नामदीक्षा घेतली. तिच्या कुटुंबाने पारंपरिक भक्ती साधना केली, परंतु त्यांच्या जीवनात आलेल्या संकटांनी त्यांना संत रामपालजी महाराज यांच्या टीचिंग्सकडे आकर्षित केले. पूजाच्या कुटुंबाने अनेक मानसिक आणि शारीरिक संकटांचा सामना केला, जसे की आजी आजोबांचे दुर्दैवी निधन आणि वडिलांचे व्यसन. संत रामपालजी महाराज यांच्या आश्रमात गेल्यावर त्यांनी अनुभवले की भक्तीने आणि संतांच्या मार्गदर्शनाने त्यांचे जीवन कसे बदलले. पूजा आणि तिच्या कुटुंबाला संत रामपालजी महाराज यांच्या कृपेने आर्थिक, मानसिक आणि शारीरिक लाभ मिळाले. त्यानंतर तिच्या भावाचे जे मोठे ऑपरेशन होणार होते ते टळले. वडिलांचे व्यसन सुटले आणि त्यांची शुगर नॉर्मल झाली. चला तर ऐकूया त्यांच्याच शब्दात त्यांची कहाणी. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? पूजा गणेश शेळके. आपण कुठून आलात? जालना, महाराष्ट्र. आपण काय शिक्षण घेत आहात? माझं BSc बायोटेक्नॉलॉजी 3rd इयर आता यावर्षी कंप्लीट झालं. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा 2011 साली घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेण्यापूर्वी कदाचित अशी एकही साधना नसेल जी आमच्या परिवारामध्ये करत नसेल. माझे जे आजी आजोबा आहेत ते अगोदरपासून खूप जास्त भाविक होते. आमच्या घरामध्ये माझी जी आजी आहे, आमच्या घरामध्ये नवनाथ बसवलेले होते. त्यांना नवनाथांची स्वारी यायची. आजोबा देखील पारंपरिक जी साधना आहे ती करत होते. घरामध्ये भंडारा, त्यासोबतच इतर जे देवी देवता आहे यांची पूजा, जसं की माझी जी आई आहे, आई देवीची म्हणजे जी तुळजाभवानी आहे हे आमचं कुलदेवी होती. तर त्यांची खूप जास्त भक्ती साधना आई करत होती. तिला जोगवा मागायची. आईला परडी होती, त्यामुळे देवीचे उपवास पकडणं, सोबतच परडीचे जे जोगा वगैरे मागतात ते मागणं, त्याच्यानंतर जे तीर्थयात्रा आहे त्याच्यावरती जाणं. माझ्या आजी आजोबांनी देखील तीर्थस्थानावर जे 4 धाम वगैरे आहे ते सगळं काही केलेलं होतं. आणि सोबतच माझा जो मोठा भाऊ आहे तो नरेंद्र स्वामी जे आहेत त्यांच्याकडून त्यांनी उपदेश घेतलेला होता. तो नरेंद्र महाराजांची भक्ती करायचा आणि गुरुवारचा जो उपवास पकडणं, अगदी लहानपणापासून तो गुरुवारचे उपवास पकडणं यासारखी जी भक्ती साधना नरेंद्र स्वामींनी सांगितलेली होती त्याच्यानुसार तो भक्ती साधना करत होता. जो दुसरा भाऊ आहे तो गजानन महाराजांची भक्ती साधना करत होता. त्यांचं जे पोथी आहे पोथीचं वाचन करणे, सोबतच उपवास पकडणे. माझी ताई जी होती, ताई महादेवाची खूप जास्त भक्ती करत होती. महादेवाच्या इष्टदेव म्हणून खूप जास्त आराधना करत होती त्यांची. त्यांचे सोमवारचे व्रत उपवास पकडणं, अगदी निराहार राहून उपवास पकडणं असे उपवास देखील ताईंनी केले. सोबतच मी अगदी लहानपणापासून मी जवळपास 3री किंवा 4थीला त्यावेळेस होते. त्यावेळेस दिंडोरी प्रणीत जे स्वामी समर्थ आहेत, ज्यांचं जालना येथे नरिमान नगर येथे केंद्र आहे, तर तिथे भक्ती साधना मी करायचे. मी स्वामी समर्थांना खूप जास्त मानत होते. का लहानपणी जिथे जे साप्ताहिक गुरुचरित्राचं पारायण वगैरे करतात त्या पारायणाला बसणे, सोबतच त्यांचे जे पोथी आहे स्वामी चरित्राचं पारायण करणे, दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे. त्यांचं जे दिंडोरी येथे केंद्र आहे जिथे गुरुमाऊली असतात, तिथे देखील आम्ही अगदी रात्री नाईट सेवा करणे, रात्रभर थांबणे. तिथे सेवा भरपूर खूप प्रमाणात, म्हणजे पूर्ण परिवार आम्ही भक्ती साधना करत होतो. जसं तुम्ही सांगत आहात की आपण अगदी वयाच्या 3ऱ्या-4थ्या वर्षापासूनच भक्ती मार्गात आहात आणि आपण महाराष्ट्रामध्ये जी काही प्रचलित भक्ती साधना आहे ही भक्ती साधना आपण व आपला परिवार पूर्णतः करत होती. तर मग आपण संत रामपालजी महाराज जे काही हरियाणा प्रांतामध्ये बरवाला येथे त्यांचा आश्रम आहे, तर त्यांच्याशी आपण संपर्क कसा साधला, त्यांच्या साधनेत आपण कसे आलात आणि त्यांच्याकडनं आपण नामदीक्षा कशी घेतली? या अगोदर ही साधना आम्ही जी करत होतो या सर्वांसाठी म्हणजे संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये जाण्याचं कारण म्हणजे जी पारंपरिक साधना होती. एवढी सगळी साधना करत असताना आमच्या आयुष्यामध्ये एवढे दुःख आले की
2009 साली म्हणजे माझे जे आजी आजोबा आहेत, आजींचा जो मृत्यू आहे तो दम्याच्या आजाराने झाला. आजोबांना पॅरालिसिसचा अटॅक आला आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांना बोलता आलं नाही. ही साधना करत असताना त्यांचा असा दुर्दैवी अंत झाला. सोबतच माझ्या घरामध्ये माझे वडील जे आहेत त्यांना व्यसन करायची खूप जास्त सवय लागलेली होती. म्हणजे ते खूप जास्त स्मोकिंग करायचे. घरामध्ये सतत तणावाचं वातावरण राहायचं. आर्थिक तंगी खूप जास्त झाली होती. 2009 साली आमचा ज्याच्यावरती आमच्या घराचा उदरनिर्वाह चालायचा तो बिझनेस म्हणजे आमचे डिझेल पेट्रोलचं टँकर होतं. आमच्याकडे एक टँकर होतं ज्यावरती पप्पा स्वतः ड्रायव्हर होते आणि त्याच्यावरतीच आमचं पूर्ण घर चालायचं. आम्ही किरायाच्या घरामध्ये राहत होतो. पैसा येत नव्हता अशातला भाग नव्हता. पप्पांनी कमवत खूप होते. म्हणजे पण ते टिकत नव्हतं. घरामध्ये पैसे यायचे पण ते कुठे जायचे हे समजतच नव्हतं. मग 2009 साली ज्या टँकरवरती आमचा उदरनिर्वाह चालतो तो टँकरचाच ॲक्सिडेंट झाला आणि त्यावेळी अशी कंडिशन आली की आमच्या घरामध्ये उद्या काय खावं याचा देखील प्रश्न निर्माण झाला. आणि घरामध्ये एवढी भक्ती साधना आई करत होती. आईचा देवावरती, माझ्या भावाचा, पूर्ण परिवाराचा खूप जास्त विश्वास होता आणि भक्ती साधना देखील तेवढ्याच श्रद्धेने आम्ही करत होतो. एवढं सगळं झालं आणि खरं तर परिस्थिती अशी आली की ज्यामुळे आम्ही भक्ती साधना वाढवली. पण तरी देखील जे चालू होतं, परिस्थिती हलाखीची झालेली होती ते चालूच होतं. घरामध्ये ताणतणाव होता. भैयाचं त्यावेळेस 10th होती, 10वी होती भैयाची आणि त्या 10वीच्या वेळेस त्याला अक्षरशः 11वीला जेव्हा क्लास जॉईन करायचा होता, माझ्या आईने स्वतःचं मणिमंगळसूत्र गहाण ठेवून त्याच्या क्लासेसचे पैसे भरले. एवढी परिस्थिती खराब झाली होती. काहीही पर्यायच राहिलेला नव्हता. मग 2010 साली माझा आत्याचा मुलगा, आत्तेभाऊ हा संत रामपालजी महाराज यांच्या शरणमध्ये गेलेला होता. त्यांनी आम्हाला अगोदर देखील सांगितलेलं होतं, पण आम्ही त्यावेळी एवढं काही लक्ष दिलं नाही, कारण आम्ही आमच्या पारंपरिक साधनेमध्येच मग्न होतो. जसं लक्ष्मीपूजन वगैरे यासारखे साधने करण्यातच आम्ही धन्य मानत होतो आणि ती साधना करतही होतो. पण त्यावेळेस परिस्थिती अशी होती की ज्यामुळं माझा भैया अगोदर तिथे गेला, संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये गेला. आश्रममध्ये जेव्हा तो पोहोचला, सतलोक आश्रम बरवालाला जे आहे तिथे तो पोहोचला. तिथं पोहोचल्यानंतर तिथलं जे वातावरण आहे, जसं आज आपण एखाद्या मंदिरामध्ये गेलो किंवा आपल्याकडे जे मोठे मोठे धार्मिक स्थळं आहे, शिर्डीचे जे साईबाबा किंवा इतरही ठिकाणी जिथेही आपण जातो तिथे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पैसे मोजावे लागतात. तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्हाला VIP दर्शन मिळतं, रांगेमध्ये अगोदर जाऊन दर्शन मिळतं. अशाही भरपूर गोष्टी आपल्याकडे पाहायला मिळतात. खायला एक दाना सुद्धा तिथं आपल्याला कोणी म्हणजे बिना पैशाचं काहीही होत नाही. प्रत्येक गोष्टीला तुम्हाला पैसे लागतात. आणि हीच अपेक्षा घेऊन माझा भाऊ सतलोक आश्रम बरवालाला गेला होता. पण तिथे गेल्यानंतर आश्रममध्ये पोहोचल्यानंतर तिथं जेव्हा तो गेला तिथं त्यांनी बॅग वगैरे सगळं त्यांनी ठेवलं. आंघोळीला तिथे भगतजी त्यांना हाताने प्रणाम करून विनवणी करून सांगत होते की आई आइये भगतजी, यहाँ पे खाना खाइये, तुम्ही इथं जेवण करा, इथं बसा, दर्शनासाठी ही लाईन आहे. हाताने प्रत्येक गोष्ट वाढा आणि जेवण बासमती तांदळाचा भात तिथे खायला प्रत्येकाला मिळत होता. बासमती तांदळाचा भात होता. गावरान तुपातले पोळ्या, गावरान तुपाच्या पोळ्या तिथं प्रत्येकाला दिलेला होता. एकही गोष्ट आणि असंही नाही की जेवण एकदा करा, तुम्हाला जेवढ्यांदा इच्छा असेल तुम्हाला असं कोणी तिथं रोखणार नाही किंवा टोकणार नाहीये, काहीच नाहीये. एनी टाइम भंडारा चालू 24 तास. जितकेही भगत येतील, तिथं हजारो भगत येत होते आणि तेवढ्यांसाठी तिथे भंडारा उपलब्ध होता आणि तोही निशुल्क होता. 1 रुपया देखील त्यांनी आमच्याकडून किंवा माझ्या भावाकडून घेतला नाही. हे सगळं पाहून, तिथलं वातावरण पाहून, तिथं प्रत्येकाचा स्वभाव पाहून माझ्या भावाला वाटलं की नाही, इथं काहीतरी वेगळं आहे. जिथं आपण जसं आपल्याकडं आपण जे देवी धामांचे जे स्थान वगैरे आहे तिथं जातो, तिथं पाहतो प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. राहायला, खायला, प्रत्येक गोष्टीला पैसे लागतात. पण आश्रममध्ये गेल्यानंतर अक्षरशः तिथं अंघोळीची साबणीपासून, तेलापासून, धुण्याच्या साबणीपासून एक एक गोष्ट फ्री होती. आणि प्रत्येक ठिकाणी स्वच्छता एवढी होती, बाथरूम वगैरे सगळीकडे एवढी स्वच्छता होती. आपले जसं एवढं सगळं पाहून माझ्या भावाला वाटलं की नाही, इथं काहीतरी वेगळं आहे. तेव्हा त्यांनी तिथे उपदेश घेतला.
उपदेश घेऊन माझा भाऊ घरी आला. घरी आल्यानंतर त्यांनी घरामध्ये सगळं काही सांगितलं. त्याच्यानंतर माझी ताई गेली. ताईने देखील ती फिरायला म्हणून गेली होती, की बघायला गेली होती, की इथं काय आहे आपण बघूया. आणि मग ताईला देखील तिथलं सगळं पाहून खूप जास्त चांगलं वाटलं, काहीतरी वेगळं वाटलं, की इतर ठिकाणांपेक्षा इथं काहीतरी नवीन आहे बाबा. मग ताईने देखील तिथून उपदेश घेऊनच ती वापस आली आणि तिसऱ्या वेळेस आम्ही पूर्ण सहपरिवारासहित संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये गेलो. आणि ज्या दिवशी आम्ही शरणमध्ये गेलो त्यावेळेस तिथलं सगळं पाहून आमच्या पूर्ण परिवाराने नामदीक्षा घेतली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या आश्रमातली परिस्थिती, तिथलं आचरण, तिथला व्यवहार, तिथली व्यवस्था बघून आपल्या भावाने सर्वप्रथम संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि तत्पश्चात पूर्ण परिवाराने संत रामपालजी महाराजांची दीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे, जर आजच्या कंडिशनला आपल्याकडे बघितलं तर आपण एक युवा अवस्थेत आहात, आपण वेल एज्युकेटेड आहात आणि आपला जो मित्रपरिवार आहे, जी आत्ताची यंग जनरेशन आहे, ती भक्तीपासून दूर आहे. त्यांना भक्तीमध्ये काही सारस्वत वाटत नाही. याउलट त्यांना मौज मजा करणे, पार्टीज करणे, व्यसन करणे, त्याचप्रमाणे मूव्हीज बघणे, व्हिडिओ गेम खेळणे आणि टाईमपास करणे आणि वेळ कसा वाया जाईल, कसा आपल्याला एन्जॉय करता येईल, याच गोष्टीमध्ये ते स्वतःला शोधत असतात आणि त्याच्यातच ते धन्यता मानत असतात. तर ह्या विपरीत आपण अतिशय लहान वयापासून भक्तिमार्गात आहे आणि आतासुद्धा आपण संत रामपालजी महाराजांचे भक्त आहात. तर ह्या भावनेतनं मला असं विचारायचं आहे की ह्या कमी वयात आपण भक्तिमार्गात कसे आलात? ज्यावेळेस आम्ही संत रामपालजी महाराजांच्या आश्रमामध्ये गेलो, तिथली सगळी परिस्थिती पाहिली. अ, परिस्थिती पाहून पूर्ण परिवाराने उपदेश घेतला. म्हणून त्यावेळी मी लहान होते, तरी 12-13 वर्षाची असेल मी त्यावेळेस आणि त्यावेळेस मी उपदेश घेतला. त्यामुळं जसं-जसं मी हळू मोठी व्हायला लागले आणि सत्संगामध्ये आणि आश्रमामध्ये जसं-जसं ज्ञान समजून घ्यायला लागले, तसं मला कळायला लागलं, की सद्गुरू सांगतात, की आपला जो जन्म आहे, हा जन्म मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे ही सतभक्ती आहे. जसं आज जी यंग जनरेशन आहे, ते प्रत्येकजण विचार करतो, की नाही आता आपण युवा अवस्थेत आहोत किंवा आपण यंग आहोत. तर आता आपल्याला स्वतःच्या जे करियर आहे, स्वतःचं जे लाईफ सेटल करायची आहे, याच्याकडे प्रत्येकाचं ध्यान असतं. पण माणसाचा मृत्यू हा कोणत्या वेळेला येईल, याचा काहीही निश्चित वेळ असा नाहीये. सर्वप्रथम म्हणजे माझी स्वतःची जी मैत्रीण आहे, माझी क्लासमेट, तिचा लास्ट इयरला एक रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला. ज्यावेळेस तिचा मृत्यू झाला, त्यावेळेस तिने एक क्षणही असा विचार केलेला नसेल, की आज आपण ज्या काही गोष्टी करतोय, की जसं की आता बर्थडे सेलिब्रेशन करणं किंवा मी स्वतः पुण्या सिटीमध्ये राहिलेली आहे. तिथे नाईट पार्टीज मध्ये जाणं किंवा ड्रिंक करणं, स्मोक करणं, मुलांचं तर खूप कॉमन आहे, पण सोबत मुलींना देखील ते करताना काहीही वाटत नाही. मग ह्यामध्ये त्यांना असं हे करत असताना त्यांना क्षणाचाही विचार येत नाहीये, की करिअर म्हणजे भविष्य म्हणजे काय? त्यांच्यासाठी एन्जॉय करणं हेच म्हणजे सर्वस्व आहे. एन्जॉय करायचं, स्वतःची लाईफ सेटल करायची यामध्ये ते सगळं काही लक्ष देतात. पण कोणाचा मृत्यू कधी येईल याच्याकडे कोणाचंही ध्यान नाहीये. तर जसं की तिला माहिती नव्हतं तिचा मृत्यू आला, तसं कोणालाही माहिती नाही की त्यांचा मृत्यू येणार आहे. आणि ज्यावेळेस आपलं मनुष्य जन्माचं जे मूळ कर्तव्य आहे सतभक्ती आहे. परमात्माने आपल्याला जे शरीर दिलेलं आहे, हे भक्ती करण्यासाठी दिलेलं आहे. आयुष्यामध्ये येऊन प्रत्येकच जण आपल्या करिअरकडेच ध्यान देतं, पण याच्या व्यतिरिक्तही काहीतरी दिलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला स्पेशल वेगळं असं मनुष्य शरीर मिळालेलं आहे. आज आपल्याला गरमी झाली तर आपण फॅन लावू शकतो. तुम्हाला तहान लागली तुम्ही पाणी पिऊ शकता. हेच जे मांजर, कुत्रा, गाढव यांना या सगळ्या सुविधा मिळतात का? नाही मिळत. त्यांची इच्छा जरी असली, पाऊस असो, ऊन असो, वारा असो, त्यांना बाहेरच थांबावं लागतं. सगळं काही सहन करावं लागतं. तुम्हाला स्पेशल काहीतरी मिळालं याचं काहीतरी कारण आहे. देवाने आपल्याला हे जे काही दिलेलं आहे, याच्यामागे भक्ती आहे. आणि ते भक्तीसाठी हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. त्यामुळं प्रत्येकाने करिअर सोबतच याच्याकडे ध्यान द्यायला हवं हेच मला वाटतं.
जसं तुम्ही सांगत आहात, की भक्ती करायला कुठल्याही वयाची अट नसते आणि हा जो मानव देह आपल्याला भेटलेला आहे, हा केवळ भक्तीसाठी आहे. आणि तेच संत रामपालजी महाराज आजच्या घडीला आपल्या प्रवचनातून, आपल्या सत्संगातून, आपल्या अनुयायांना समजून सांगत आहेत. मला असं विचारायचं आहे, की संत रामपालजी महाराज अध्यात्म तर सांगतच आहेत, परंतु त्या पलीकडे सुद्धा त्यांनी आज समाजासाठी काही समाजकार्याचं काम केलेलं आहे का? संत रामपालजी महाराज जे आहेत, हे एक स्वच्छ समाज निर्माण करण्याचं कार्य करतायत. जसं की संत रामपालजी महाराजांचे जे भगत आहेत, जे ही नामोपदेश घेतात, त्यांना अगोदर काही नियम सांगितले जातात, की ज्यामध्ये जसं की तुम्हाला व्यसन करायला जमणार नाही, लग्नामध्ये हुंडा घ्यायला किंवा द्यायला जमणार नाही, स्त्री भ्रूण हत्या किंवा ह्यासारख्या ज्या गोष्टी आहेत, ह्या करायला जमणार नाही. हे अगोदरच नियमांमध्ये सांगितलं जातं आणि जर तुम्हाला ते नियम मान्य असतील, तरच संत रामपालजी महाराज सांगतात, की तुम्ही उपदेश घ्या. तर तुमच्याकडून नियमांचं पालन होत असेल, तरच उपदेश दिला जातो किंवा जर ते नियम मान्य नसतील, तर ते उपदेश देत देत नाहीत. हे सरळ-सरळ अगोदर नियम उपदेश घेण्याला अगोदरच सांगितलं जातं. त्यामुळे संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यानंतर आज हजारो जे जोडपे आहेत, त्यांचे जे लग्न आहेत, हे बिना हुंड्याचे एकही रुपयाचं म्हणजे लेन-देण न करता आज कितीतरी जोडप्यांचे लग्न झालेले आहे. प्रत्येक ज्याही वडिलांना मुली आहेत आणि प्रत्येक हलाखीची परिस्थिती असते, तर दिवस-रात्र त्या वडिलांना चिंता असते, की बाबा आता मुलीचं लग्न जवळ येतंय. बरेच जण आपले शेती वगैरे जेवढं काही असेल कर्ज घेऊन कसं करून मुलीचं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तिला चांगल्यातलं चांगलं स्थळ मिळावं यासाठी जेवढ्या बनतील तेवढ्या हुंडा द्यायला तयार असतात. पण संत रामपालजी महाराजांचे शरणमध्ये जे अनुयायी आहेत, त्यांच्या परमात्माने जसा नियम सांगितलेला आहे, सद्गुरूंनी जसे नियम सांगितलेला आहे, त्याच्यावर चलून एकही रुपयाचं लेनदेन न करता आज विवाह पार पडतायत. तेही काहीही लोकदिखावा न करता. आसुरनिकंदन रमेणी आहे, त्यामध्ये जी 17 मिनिटाची असते, त्यामध्ये जे वधू आणि वरपक्ष आहे, यामधील 15-15 माणसं एकत्र येऊन साध्या पद्धतीने 17 मिनिटामध्ये रमैनी होते आणि त्यामध्ये लग्न पार पडतं. ज्यामध्ये ₹1 लेनदेन होत नाही. तुम्हाला कुठलाही लोकदिखावा नाही, बँड नाही, बाजा नाही, कुठलाही खर्च होत नाही आणि सगळे एज्युकेटेड आहेत, जे या पद्धतीने लग्न करतायत. सोबतच संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये येऊन आज लाखो लोकांनी व्यसन सोडलंय. माझ्या स्वतःच्या वडिलांनी व्यसन सोडलंय, जे त्यांच्याकडून सुटत नव्हतं. ते ते त्यांनी फक्त उपदेश घेतल्याने त्यांच्याकडून हे सगळं काही व्यसन सुटलेत आणि हे फक्त माझ्या वडिलांचाच नाही, कित्येक लाखो लोकांचा अनुभव आहे. ज्यांनी उपदेश घेतल्यानंतर व्यसन सोडले, ज्यांना व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन सुद्धा काही फायदा झाला नाही, अशा लोकांनी देखील इथं आल्यानंतर व्यसन सोडले. ₹1 कोणी चोरी करत नाही, जारी करत नाही. जे परस्त्री आहेत त्यांना बहीण, आई या भावाने प्रत्येकजण बघतो. जे त्यामध्ये नियमांमध्ये परमात्मा सांगतात, शिकवलं जातं. जे परमात्माच्या अध्यात्माने समजतं, की हे योग्य नाहीये. आता सांगणारे संत खूप सारे जण आहेत, की सांगतात, की हे बरोबर नाहीये किंवा हे चुकीचं आहे, तुम्ही करू नका. पण ते कित्येक पाळतात. त्यापैकी कित्येक जण ते पाळतात, हे आपल्याला दिसूनच येतं. पण इथं आल्यानंतर इथला प्रत्येक भगत तो नियम काटेकोरपणे पाळतो, कारण त्यांना तसे अनुभव आहेत. हलाखीच्या परिस्थितीतून परमात्मा संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आल्यानंतर त्यांना लाभ होतात आणि मग त्यांना कळतं, की काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे. तर आपोआपच त्यांच्याकडून व्यसनं, जे चुकीच्या गोष्टी आहेत त्या करणं, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, ज्याच्यामुळे आज बऱ्याचशा ज्या स्त्रिया आहेत, ज्या जाचाला कंटाळून आत्महत्या करतात किंवा बऱ्याचशा मुलींना पोटातच मारलं जातं. ह्या गोष्टी इथं आल्यानंतर होत नाही. संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यानंतर त्यांचा प्रत्येक भगत या नियमांना काटेकोरपणे पाळतो. ज्यामुळे आपोआप एक स्वच्छ आणि चांगला समाज निर्माण होतोय. जसं आपण सांगत आहात, की आज संत रामपालजी महाराज यांचा अनुयायी हा कुठल्याही प्रकारचं चोरी करत नाही, जारी करत नाही, भ्रूण हत्या करत नाही, कुठल्याही प्रकारचं लग्नामध्ये खर्च करत नाही, हुंडा घेत नाही किंवा देत नाही. आणि ह्याच गोष्टीमुळे आपोआपच समाज सुधारायला लागला आहे. तर एक मोठं कार्य आज संत रामपालजी महाराज करत आहेत. तर मला असं विचारायचं आहे, की संत रामपालजी महाराज हे तर कार्य करतच आहेत आणि ते समाजाला एक अध्यात्मसुद्धा शिकवत आहेत. तर तोच अध्यात्म आपण स्वीकारलेला आहे आणि त्या अध्यात्मामुळे आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय अनुभव आलेत? अनुभव जर
दररोजच्या म्हणजे डेली लाईफमधले जर मी अनुभव सांगायला गेले तर कदाचित ते आजही संपणार नाही. कारण अनुभव इतके आहेत ज्यांना काही लिमिट नाही आहे. पण त्यातली काही इम्पॉर्टंट ज्या गोष्टी आहेत, ज्या आयुष्यामध्ये आमच्या घडल्या त्या सांगते. की जसं मी तुम्हाला सांगितलं की अगोदर जी भक्ती साधना आम्ही करत होतो, ती करत असताना 2009 साली जो काही ॲक्सिडेंट वगैरे झाला गाडीचा, त्यानंतर आम्ही पूर्ण शून्य झालो होतो. घरामध्ये खाण्याचे देखील प्रश्न निर्माण झाला होता. पण संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यानंतर 2011 आम्ही किरायाच्या घरामध्ये राहत होतो. परिस्थिती खूप जास्त हलाखीची झालेली होती. शरणमध्ये आलो. जसं-जसं गुरुजींची दया झाली, हळू आमची जी आर्थिक परिस्थिती आहे, ती सुधारण्यासाठी सुरुवात झाली. हळू आमचा बिझनेस, जिथं आमचं एक टँकर होतं, आज तिथं गुरुजींच्या दयेने ट्रान्सपोर्ट आहे. बाकी जो साईड बिझनेस आहे, सद्गुरूंच्या दयेने तो देखील चालू आहे. आणि कुठल्याही जिथे ₹10 प्रश्न निर्माण होत होता, तिथं आज गुरुजींच्या दयेने 10 लाखाचा देखील प्रश्न राहिलेला नाहीये. कोणती वस्तू घ्यायच्या अगोदर विचार करावा लागत होता, की घेऊ शकेल किंवा नाही, हा प्रश्न येत होता. पण गुरुजींच्या शरणमध्ये आल्यानंतर आज कुठलीही वस्तू म्हणजे कमी कशाचीच राहिलेली नाहीये. आम्हाला घर नव्हतं, आमचं घर झालं, ट्रान्सपोर्ट झाला, बिझनेस झाल्या, गाड्या झाल्या, कशाचीच कमी आज सद्गुरूंच्या शरणमध्ये आल्यानंतर राहिलेली नाहीये. हा झाला आर्थिक लाभ. सोबतच जो शारीरिक लाभ आहे, माझ्या भावाला एक आजार झाला होता, राईट निमोथोरॅक्स म्हणून आजार झाला होता. त्याला ऑपरेशन सांगितलं होतं आणि आमची इच्छा नव्हती की त्याचं ऑपरेशन व्हावं म्हणून. आम्ही गुरुजींना प्रार्थना केली होती की परमात्मा, आमची इच्छा नाही आहे याचं ऑपरेशन व्हावं, अशी आम्ही प्रार्थना केली होती. पण गुरुजींचा आदेश आला होता की परमात्मा दया करेंगे. आणि त्यानंतर अक्षरशः त्याचा म्हणजे शनिवारी त्याचा एक्सरे काढला होता आणि त्यांनी सोमवारची डेट दिली होती की तुम्ही सोमवारी येऊन ॲडमिट व्हा. कमल नयन बजाज हॉस्पिटल आहे औरंगाबादला, तिथे त्यांना ॲडमिट केलं होतं माझ्या भावाला, की सोमवारी याचं ऑपरेशन होईल. आणि त्यानंतर आपण ऑपरेशन झाल्यानंतर त्याची जी एक ट्यूब होती, जी ते त्यांच्या टाकणार होते फुफ्फुसामध्ये, म्हणजे त्याच्या फुफ्फुसाच्या जे आउटर लेयर आहे तिथे हवा आलेली होती, ज्यामुळे त्याला ब्रिदिंगला प्रॉब्लेम येत होता. त्यासाठी ते एक ट्यूब टाकणार होते आणि जोपर्यंत ती हवा पूर्णपणे गेली नसती तोपर्यंत ती ट्यूब तशीच राहणार होती. आणि नंतर मग परत ऑपरेशन करून त्याला प्लेट वगैरे टाकून सगळं काही करायचं होतं, जे खूप कॉम्प्लिकेटेड होतं आणि त्याला खूप जास्त त्रास होणार होता. कारण आम्ही तिथं असे सेम पेशंट पाहिले होते. त्यामुळे आमची इच्छा नव्हती की त्याचं ऑपरेशन व्हावं. यासाठी गुरुजीला प्रार्थना लावली. गुरुजीचा आदेश आला. तर सोमवारी आम्ही गेलो. सोमवारी गेल्यानंतर तिथं ऑपरेशन थिएटरला त्याला नेलं. त्याला मुलीचं इंजेक्शन वगैरे चालू होतं, म्हणजे ते भरणंच चालू होतं. आणि एक्झॅक्टली ऑपरेशन थिएटरला न्यायच्या अगोदर त्याचा एक एक्सरे काढला होता, जो डॉक्टरांनी त्याला ऑपरेशन थिएटरमध्ये नेल्यानंतर चेक केला, ज्यामध्ये त्याच्या फुफ्फुसामधली हवा पूर्णपणे गायब झालेली होती. हा एवढा मोठा चमत्कार आहे की म्हणजे मी घरी रडत होते, माझी आई रडत होती, कारण आम्हाला त्याची जी वेदना आहे ती पाहायला गेली नसती. पण गुरुजींच्या दयेने फक्त 1-2 दिवसांमध्ये, मधला रविवार एकच दिवस, तेवढ्या एका दिवसामध्ये त्याच्या फुफ्फुसामधली पूर्ण हवा गायब झाली. हा एवढा मोठा लाभ झाला. आणि जे होणारं ऑपरेशन होतं, ते ऑपरेशन देखील गुरुजींच्या दयेने टळलं. ते ऑपरेशन झालं नाही. त्याच्यानंतर माझ्या वडिलांना जो पप्पा व्यसन करायचे, जे म्हणजे अक्षरशः त्यांना जर टेन्शन आलं तर ते रात्रभर स्मोकिंग करत होते, सिगारेट पीत होते टेन्शन आल्यावर. आणि त्यांना घरामध्ये सततची चिडचिड असायची, सतत तणावाचं वातावरण राहायचं. त्यामुळं प्रत्येकजण टेन्शनमध्ये असायचं. आई टेन्शनमध्ये, मी टेन्शनमध्ये, सगळ्या गोष्टींचा प्रॉब्लेम होता. पण गुरुजींच्या शरणमध्ये आल्यानंतर त्यांचं जे व्यसन होतं ते प्रत्येक व्यसन सुटलं. सोबत त्यांची जी शुगर होती ती खूप जास्त राहायची, जी गुरुजींच्या शरणामध्ये आल्यानंतर आज त्यांची शुगर अगदी नॉर्मल आहे, कंट्रोलमध्ये आहे. मला स्वतःला गेल्या 3 वर्षापासून साधं सर्दी, खोकला, ताप हे दुखणं सुद्धा मला माहिती नाहीये. ज्यावेळेसही मला असं वाटतं माझी तब्येत खराब आहे किंवा काही आहे, तर मी सरळ गुरुजींचं जे चरणामृत आहे ते चरणामृत आणि प्रसाद खाते आणि झोपून जाते. त्याच्यानंतर मला काहीच वाटत नाही. अगदी बॉडी पेन झालं तर बस तेवढंच. बस त्याच्या व्यतिरिक्त मला साधी गोळी सुद्धा या दुखण्याला माहिती नाहीये. घरामध्ये हे झालं शारीरिक लाभ. त्याच्यानंतर आम्हाला जे वास्तविकतेमध्ये जो भक्ती, आध्यात्मिक लाभ आहे, माझा वास्तविक जन्म जो आहे तो या भक्तीत आल्यानंतर झाला. मला माझं मनुष्य जन्माचं जे मूळ कर्तव्य आहे ते या भक्तीत आल्यानंतर कळालं.
प्रत्येकजण जन्म घेतो. आपण विचार करतो, जसं आपले आई-वडील आहेत, आजी-आजोबा आहेत. त्यांनी जन्म घेतला, मुलाबाळांचं संगोपन केलं आणि नंतर एक दिवशी त्यांची डेथ झाली, ते गेले. पण जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण नेमकं इथं आलोय कशाला? सगळेच जण हेच करताय. पण यामध्ये नवीन काय? ज्यामध्ये नवीन म्हणजे प्रत्येकजण हेच करताय, पण आपल्याला मनुष्य जन्म मिळालाय. त्याचं काहीतरी वेगळं रिझन काय आहे बाबा? तुमचा जन्म कशासाठी झाला? हे सगळ्यांचं मूळ उद्देश काय? हा मला या भक्तीत आल्यानंतर कळालं. प्रत्येकजण म्हणतो की देव पावलोपावली सोबत आहे. पण तो देव सोबत असणं काय असतो? प्रत्येक क्षणाला बऱ्याचशा अशा सिच्युएशन्स असतात, कंडिशन्स असतात, जिथं आपल्या आई-वडील, भाऊ-बहीण यापैकी कोणीच आपल्याला काहीच मदत करू शकत नाही. खूप अशा सिच्युएशन्स आहेत. मग अशा वेळेस आपण कोणाला मदतीची हाक देणार? आपण कथांमध्ये ऐकलेलं आहे की देवाने येऊन याच्या घरी पाणी भरलं, त्याला अशी मदत केली, चमत्कार झाले, दर्शन दिलं. ह्या गोष्टी आपण कथेत ऐकलेल्या आहे. आणि कोणाला म्हटलं की लोकं म्हणतात की आता कलियुग आहे, अशा गोष्टी होत नाही. अरे देव तोच आहे. देव तोच आहे, तर अनुभव देखील तोच असायला पाहिजे. जर देवाने अगोदर तसे अनुभव दिले, तर आजही तसेच अनुभव असायला पाहिजे होते. मग ते अनुभव आज का नाहीये? तर आपली जी भक्ती साधना आहे, यामध्ये काही ना काहीतरी चुकी असेल किंवा काहीतरी असेल, जे आपल्याला आपल्या धर्मग्रंथांमध्ये बघायला पाहिजे. कारण प्रत्येक जो धर्म आहे, तो त्याच्या ग्रंथांवरती चालतो. जसं हिंदू धर्म आहे, तर श्रीमद भगवद्गीता आहे, 4 वेद आहे. जसं मुस्लिम धर्म आहे, ते कुराण शरीफला मानतात. ईसाई धर्म आहे, ते बायबलला मानतात. असे प्रत्येक धर्माचा धर्मग्रंथ आहे. आतापर्यंत आपण फक्त शास्त्र पंडितांनी सांगितलं, ब्राह्मणांनी सांगितलंय, त्याच्यावरती चालतोय. त्यांनी सांगितलं म्हणून पूजा करा, त्यांनी सांगितलं म्हणून उतारे करा. स्वामी समर्थाच्या केंद्रामध्ये जसं प्रश्न लिहून पाठवत होते, तर ते सांगायचे, त्याच्यानुसार उतारे करा वगैरे. हे जे साधना ते सांगत होते, आम्ही करत होतो. पण ते साधना करत असताना देखील आयुष्यामध्ये जे दुःख यायचे होते, ते दुःख आले. आमच्या जशी परिस्थिती खराब झाली, सगळं काही. मग ही साधना करण्याचा फायदा काय, जर आपल्याला त्यामधून लाभच मिळत नसेल तर? मग आज संत रामपालजी महाराजांच्या शरणमध्ये आल्यानंतर आम्हाला वास्तविकतेमध्ये परमात्मा, देव सोबत असणं काय असतं? वास्तविकमध्ये देव आपला जो आई, वडील, भाऊ, बहीण, आपण म्हणतो की त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या च द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्वं मम देवदेव. मग हे जे आपण म्हणतो की आई, वडील, भाऊ, बहीण, देव सर्वस्व आहे, हे कोण्या अर्थाने आहे? भाऊ बनून देव आपलं रक्षण करतो. आई वडील बनून आपल्याला प्रत्येक गोष्ट पुरवणं, गरज असताना प्रत्येक गोष्ट देणं, हे सगळं काही आज आम्ही अनुभवतोय. प्रत्येक क्षणाला इथं गुरुजी आमच्या सोबत आहेत. प्रत्येक क्षणाला असं एक एक सिच्युएशन नाहीये ज्यामध्ये आम्ही परमात्म्याला आठवण केली किंवा आम्हाला मदत नाही मिळाली. असं होतच नाहीये. देव पावलोपावली ज्याला सोबत असणं म्हणतात, त्याचा अनुभव आम्ही इथं रोज घेतोय. आणि प्रमाणित भक्ती साधना आहे, शास्त्र अनुसार भक्ती साधना आहे, प्रत्येक गोष्टीला प्रमाण आहे. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची शास्त्रोक्त भक्ती आज आपल्या परिवाराने स्वीकारली आहे आणि त्यामुळे आपल्याला बरेचसे लाभ प्राप्त झालेत. खरा अध्यात्म कळाला आहे आणि पदोपदी, पावलोपावली परमेश्वर आपल्याबरोबर आहे, आपलं रक्षण करत आहे. तर ह्या आपल्या अनुभवातून, ह्या आपल्या अभ्यासातून आपण सर्वसामान्य जनतेला काय संदेश द्याल? संदेश तरी सांगण्या इतकी कदाचित माझं हे नाहीये, पण तरी पण प्रत्येकाला प्रार्थना करू इच्छिते की सद्गुरू सांगतात की जो मनुष्य जन्म आहे हा खूप दुर्लभ आहे, हा वारंवार मिळत नाही. त्याप्रमाणेच प्रत्येकाला फक्त एवढी प्रार्थना करू इच्छिते की ॲटलिस्ट तुम्ही प्रत्येकजण एकदा पहा, काय ज्ञान आहे. सद्गुरू संत रामपालजी महाराज जे सांगतात ते नेमकं काय सांगतायत. आज एवढे लाखो लोक त्यांच्याशी जुडतायत. त्यांच्याशी जुडल्यानंतर त्यांना अशा आध्यात्मिक लाभ मिळत आहेत की जे कदाचित आपण म्हणायचो की हे अगोदरच्या काळी होत असतील. तर असे जे लाभ त्यांना मिळतात, एवढे लोक त्यांच्याशी जुडतायत. आज सोशली देखील त्यांचं खूप जास्त प्रचार प्रसार चालू आहे. यामागं काहीतरी रिझन आहे. तुम्ही फक्त, माझी एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही फक्त एकदा ज्ञान काय आहे हे समजून घ्या. कारण एकदा ज्या वेळेस आपण एज्युकेटेड आहोत, आज आपण शिक्षित आहोत, प्रत्येकाला आपण वाचू शकतो, पाहू शकतो. आपण जे ग्रंथ आहेत, जे प्रूफ सद्गुरू संत रामपालजी महाराज जी सांगतात ते चेक करू शकतो. ज्यावेळेस तुम्ही चेक करसाल त्यावेळेसच तुम्हाला वास्तविकतेमध्ये काय खरं आहे आणि काय खोटं आहे हे समजेल. त्यामुळे प्रत्येकाला एवढीच प्रार्थना आहे की तुम्ही नक्की एकदा संत रामपालजी महाराज यांचे जे सत्संग आहेत ते नक्की पहा. आणि सोबतच संत रामपालजी महाराज यांचे जे पुस्तक आहेत, ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग, हे 2 पुस्तक आहेत. हे फ्री ऑफ कॉस्ट तुमच्या घरापर्यंत डिलिव्हर होतात.
तर तुम्ही ऑनलाईन देखील पुस्तक मागवू शकता. तुमचं जे नाव, नंबर, पत्ता आहे तो ॲड्रेस करायचा. संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत ते अनेक टीव्ही चॅनल्सवरती येतात. त्याच्या खाली एक पट्टी येते ज्यामध्ये नंबर्स डिक्लेअर केलेले असतात. त्या नंबरवरती मेसेज करून तुम्ही घरी बसल्या देखील पुस्तक ऑर्डर करू शकता. तर तुम्ही घरी बसल्या देखील पुस्तक वाचू शकता. जसं तुम्ही सांगत आहात की आज समाजाने वास्तवता काय आहे, परमेश्वर कोण आहे आणि मानव जन्म हा कशासाठी मिळालेला आहे, हे समजून घेतलं पाहिजे. आणि आजच्या घडीला संत रामपालजी महाराज हे खरं ज्ञान, हे शास्त्रोक्त भक्ती समाजाला देत आहेत. तर या भावनेतनं कोण्या साधकाला असं जाणवलं की आपण सुद्धा संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यावी, तर त्या साधकाला किंवा त्या व्यक्तीला सद्गुरू संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी मिळेल? संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग आहेत ते अनेक टीव्ही चॅनल्सवरती येतात. तर त्याच्या खाली एक पट्टी असते ज्याच्यावरती नंबर्स सांगितलेले गेलेले आहेत, दाखवले जातात. त्या नंबर्सवरती कॉल करून तुम्ही तुमचं जे जवळचं नामदान सेंटर आहे तिथे संपर्क साधू शकता आणि तिथे तुम्हाला निःशुल्क ₹1 पैसा न घेता नामदीक्षा मिळते. तर तुम्ही तिथे संपर्क करू शकता. धन्यवाद. सत्संग संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर विजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.